त्या शिवतळे बापूंच्या शेजारी डाव्या बाजूला बसलेले काय नाव त्यांचं माजे आपल्या तालुक्याचे माजी सभापती अब्दुल मस्के, त्यांच्या गावातला हा प्रकार आहे। 19 मुलं ही 15 वर्षापेक्षा लहान आहेत, त्यांना मतदान प्रशासनाने गुन्हा दाखल केला पाहिजे। नाही जर गुन्हा दाखल केला तर आम्हाला लढा सुरू करायला लागेल। कलेक्टरच्या विरुद्ध कलेक्टरला सस्पेंड करा, तहसीलदारला सस्पेंड करा त्यावेळेच्या तत्कालीन, आणि त्यावेळेच्या तत्कालीन सगळ्यांना सस्पेंड करा, सगळ्या अधिकाऱ्यांना। आणि जनतेला त्रास देऊ नका, इथं बसताना पडते त्या त्रास काही द्यायचे मी आहे ना खंबीर। लोकांना कशाला, सर्वसामान्य लोकांना नका भेटली परिवाराची नाव, त्यांच्या आजूबाजूला जेवढे आहेत सगळ्यांची नाव आहे। मग आता मला सांगा, आणि आज चोराच्या उलट रूप आहे। या तालुक्यामध्ये काही अधिकाऱ्यांना 2018 त्यातून 50,000 नावं बोलून लावली, ही नावं काढायला सुद्धा केवळ आहे ना मुख्यमंत्र्यांचा मित्र, मुख्यमंत्र्यांचा भाऊ, मुख्यमंत्र्यांना कानात टाकणारा, त्याच्या खालीच प्रशासनाने निवडणूक आयोग चालणार असं मला वाटतंय। या निवडणुकात पारदर्शक यांना 4.5 वर्षांव्यतिरिक्त हे महाशय तालुक्यामध्ये आले, त्यांना कळलं कुठल्या गावामध्ये नवीन पिढी आली आहे, कुठल्या पिढीमध्ये कोण आहे, आता हेही कळायचं आहे। 4.5 वर्षानंतर अचानक माजी मंत्री या तालुक्याचे माजी आमदार विजय शिवतरेंनी त्या ठिकाणी तक्रार केली आणि मोठ्या प्रमाणात पत्रकार परिषद घेतली की पुरंदर तालुक्यामध्ये 32,000 त्या ठिकाणी बोगस दुबार नावं ही बिलवडी वांगी मतदारसंघामधून त्या ठिकाणी लावलेली आहेत। तशा प्रकारची तक्रार त्यांनी कलेक्टरांच्याकडे दिली असेल किंवा अजून कोणाकडे दिली असेल, सगळी शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी उठली आणि सगळ्या शासकीय यंत्रणांनी नोटिसा द्यायला सुरुवात केली। काल परत बीजेपीने त्या ठिकाणी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की सासवडला 3200 नावं बोगस लावलेली। सगळ्यात महत्वाचं, सासवडला नावं किती आहेत आणि त्याच्यामध्ये आत्ताच्या चालू यादीमध्ये बोगस म्हणता येतील, दुबार म्हणता येतील, त्या नावांची आपल्या सगळ्यांच्या समोर किती नावं आहेत, ती कुठली आहेत हे आम्ही शोधून देतोय, जे सरकारी यंत्रणेचं काम आहे। तत्पूर्वी अण्णांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2019 पासून, म्हणजे मी ज्या दिवशी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी झालो तेव्हापासून निवडणूक आयोगाला सातत्याने मी संपर्क, त्यांच्याशी मीटिंग करतो आहे, त्यांना पत्र दिलेले आहेत, त्यांच्या पत्रांची उत्तरं आलेली आहेत मला। निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोगाला मी 30/12 पत्र दिलं होतं 2021ला, राज्य निवडणूक आयोगाला मेल केला होता, त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून 26 जुलैला मला उत्तर आलं की मतदार यादीतील दुबार आणि मयत नावांची छाननी करून वगळणे, हे त्यांनी कलेक्टर महोदयांना आणि जिल्ह्याच्या निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे निवडणूक आयोगाने, बरोबर। याच्यावर कुठली कारवाई जिल्ह्याच्या निवडणूक आयोगाने केली नाही। त्यानंतर परत एक पत्र 23 जुलैला दुसरं पत्र आलं, त्याच्यामध्ये ही सेम गोष्ट त्यांनी सांगितली, त्या कुठल्याही कारवाई केल्या नाही। त्यानंतर ह्या महोदयांनी 32,000ची एक यादी तयार केली। तुम्ही जर ही यादी मी तुम्हाला वाचनासाठी देतो, एक नाव काही ठिकाणी 30 वेळा आलेलं। आता या तालुक्यामध्ये संजय जगताप 135 आहेत, संजय चंद्रकांत जगताप आहेत ना, यांनी प्रयत्नही केला माझ्या निवडणुकीच्या वेळेस संजय चंद्रकांत जगताप यावेत उमेदवार म्हणून, असे संजय चंद्रकांत जगताप 14 आहेत, पण हे सगळे वेगवेगळे आहेत। अशा प्रकारे ही नावं दिली। आज मला ह्यांचं सगळ्यांना, म्हणजे मी बोलणार नव्हतो, परंतु आज जर बघितलं यांच्या उजव्या बाजूला बसलेले तालुक्याचे त्यांचे काय म्हणतात त्याला अध्यक्ष, शिवसेनेचे शिंदे गटाचे अध्यक्ष, यांच्या अख्ख्या परिवाराचं नाव 2021 पासून मी आक्षेप घेतोय, हे स्वतःला मुख्यमंत्र्यांचे मित्र समजतात आणि मुख्यमंत्र्यांच्या कानामध्ये बोलतात, मुख्यमंत्र्यांना सांगतात की बदला आणि सरकार करा। तर आता मुख्यमंत्र्यांचं काय ऐकून प्रशासन काम करते का काय, हा मला प्रश्न आहे। आणि निवडणूक आयोग तर विकलं गेलंय, तर निवडणूक आयोगाला हा प्रश्न आहे, आज कोर्टामध्ये जायचं, निवडणूक आयोगात जायचं का कुठं जायचं, कारण आज सर्वसामान्यांचा प्रश्न आहे। हरिभाऊ ढोळे अण्णांनी आता वाचून दाखवल्याप्रमाणे त्याच्या अख्ख्या परिवाराची नावं, एक नाव असतं चुकून आलं मान्य केलं असतं, अख्ख्या परिवाराची नावं त्या ठिकाणी आहेत आणि ही नावं
2019 पासून या तालुक्याच्या सभापती होत्या त्यांच्या मिसेस, म्हणजे तालुक्याच्या पंचायत समितीच्या प्रथम नागरिक. ही नावं अख्ख्या परिवाराची ही बानवडीला पण आहेत, सासवडला पण आहेत आणि ह्याचं प्रूफ आहे. आणि आत्ताच्या चालू यादीत पण आहे, हे त्यांचं प्रूफ आहे. सगळी नावं घरातली विथ फोटो, विथ वेगवेगळे मतदान केंद्र कार्डचे नंबर आहेत. काही ठिकाणी फोटो मुद्दामून दुसऱ्या यादीमधल्या दुसऱ्या नावाला चिटकवले की नंतर ते बदलतील. अशा प्रकारे बोलणगिरी चालू आहे. त्यांचा तालुका अध्यक्ष, काय नाव त्याचं, युवक अविनाश बडदे, त्याचं नाव कोडीतला पण आहे, सासवडला पण आहे. दाखव त्यांनी असं कुठलं बोगस नाव आम्ही आमच्या संघटनेतलं कुणाचं आहे किंवा सासवडकरांचं कुठलं आहे किंवा पुरंदर तालुक्यातलं कुठलं आहे, अशा प्रकारे आहे. आणि आज यांच्या या महाशयांच्या अशा पत्रावरती सरकार एवढं झटपट हालचाल करते की सर्वसामान्य पटी वाचले. आता संकेत जाधव, पहिल्यांदा त्याचं नाव आहे ना, पहिल्यांदा 2 महिन्यापूर्वी तो 18 वर्षाचा झाला आणि मतदार यादीमध्ये नाव आलं. त्याला नोटीस आली की मी सांगलीचं, तू सांगलीचं आहे म्हणून. त्याचा जन्म मूळ सगळं काही सांगलीचं आहे. त्याची आजी, त्याचे आजोबा, हे त्यांचं वय जन्म आहे 1948चा, म्हणजे आत्ताचं वय किती झालं त्यांचं, 75 बरोबर. त्या महोदयांना काय सांगितलं गेलं की तुम्ही सांगलीचे, त्यांना नोटीस आली आहे सांगलीची. हे निगडे म्हणून एक महिला आहे, बोबगावची फडतरे प्रियंका शामराव ग्रामपंचायतीची सदस्य आहे. बोबगाव ग्रामपंचायतीची सदस्य आहे. तिला आपल्या शहाण्या प्रशासनाने पत्र दिलंय की तुमचं नाव सांगलीच्या मतदारसंघामध्ये आहे. तिथं उदाहरण आहे, नारायणपूरच्या सरपंचांनी आणलंय. आता तानाजी पवार मला वाटतं पोखरचे, तुम्ही सगळेजण जाणतात ते समोर बसलेले, ओळीत असो, आपली सोपन काकांची पालखी असो, सगळ्यामध्ये असणार. त्यांना नोटीस आली, सांगलीला मतदारसंघामध्ये त्यांचं नाव आहे. त्याचप्रमाणे दुर्दैव असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडतायत. आज तुम्ही जर बघायला गेलं, लोळेंच्या अख्ख्या परिवाराची नाव आहे, त्यांच्या आजूबाजूला जेवढे आहेत ना सगळ्यांची नाव आहेत. मग आता मला सांगा, बोगस नावं कुठे ठेवलेली आहेत? आणि आज चोराच्या उलट्या बोंब आहेत. या तालुक्यामध्ये काही अधिकाऱ्यांना 2018-19 ला पकडून ज्यांनी 50-50 हजार नावं बोगस लावली, ती नावं काढायला सुद्धा ना आजपर्यंत केवळ आहे ना मुख्यमंत्र्यांचा मित्र, मुख्यमंत्र्यांचा भाऊ, मुख्यमंत्र्यांना कानात सांगणारा, ह्याच्या खाली जर प्रशासन आणि निवडणूक आयोग चालणार असलं तर मला वाटतंय की ह्या निवडणुकात पारदर्शकपणे होणार नाहीयेत. यांना 4.5 वर्षानंतर एकतर हे महाशय ना तालुक्यामध्ये आले, त्यांना कळलं कुठल्या गावामध्ये नवीन पिढी आली आहे, कुठल्या पिढीमध्ये कोण आहे, आता हेही कळायला तयार नाही. 4.5 वर्षानंतर अचानक उभून या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मांडतात आणि हे सगळं प्रूफ आहे. आज जर बघितलं, आंबेगाव पासून म्हणजे एका बूथ पासून 410 बूथ पर्यंत या तालुक्यामध्ये अनेक दुबार नाव आहेत. सातत्याने त्याच्या बाबतचं पत्र दिलंय, पत्र व्यवहार केला. हा, आमची चूक काय झाली माहितीये का, आम्ही तुम्हा पत्रकारांपर्यंत आलो नाही, कारण आम्ही प्रशासनाच्या पाठीशी लागलो, प्रशासनाने हे करावं म्हणून केलं. आज प्रशासनाने नोटिसा दिल्यात. नोटिसा देताना सगळ्यात पहिला नियम आहे की जो ऑब्जेक्शन घेतो त्याचं नाव लिहिलं पाहिजे. आज या गरीब बिचाऱ्या तालुक्यातल्या 32,000 लोकांना नोटिसा दिल्यात, प्रशासनाने नाव का लिहिलं नाही? हे कायद्यात येत नाही का? मी सगळ्या प्रशासनाला त्या ठिकाणी आम्ही कोर्टामध्ये उभं करणार आहे. माहित ना आता कोर्ट पण किती चालतंय, कारण या देशामध्ये काय चाललंय हे तुम्हाला आम्हाला खरं म्हणजे माहिती आहे. आता इथे बघितलं तर त्या ठिकाणी हस्तक्षेप करणारं कोण आहे ना, त्याचं नाव नाही लिहिलेलं. ऍक्च्युली ऑब्जेक्शन घेणाऱ्याचं नाव, आणि ज्यावेळेस आपण ऑब्जेक्शन घेतले तेच नाव. आज आम्ही बोगस मतदानासाठी इथं भाग्यवान मस्केत 1 मतांनी ग्रामपंचायत केली. त्यावेळेच्या तत्कालीन तहसीलदारांनी कलम 33 ना काय दिलं कोर्टामध्ये, कलम 31 अंतर्गत आहे ना ती निवडणुकीची प्रक्रिया, त्यांनी ते कलम आहे ना खोटं
कोर्टामध्ये सांगितलं खोटं, ते कलमच अस्तित्वात नाही अजून आहे ना, कलम 34 ते अस्तित्वातच नाही, खोटं सांगितलं. त्याच्यावरती इथल्या कोर्टाने निकाल दिला आणि हायकोर्टामध्ये गेलोय, भांडतोय 4 वर्ष झाले. हे कुणाचं आहे? त्या शिवतरे बापूंच्या शेजारी डाव्या बाजूला बसलेले, काय नाव त्यांचं, महाशय, आपल्या तालुक्याचे माजी सभापती अब्दुल मस्के, त्यांच्या गावातला हा प्रकार आहे. 19 मुलं जी 15 वर्षापेक्षा लहान आहेत त्यांना मतदार दाखवलं. आज त्यांच्यावरती कोर्टाने ताशेरे ओढलेत आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आहे ना कोर्टाने नोटीस काढली. काय गुन्हा दाखल करायला? याच्यावरती प्रशासन कारवाई नाही करते. आणि सर्वसामान्य लोकांना आजही मी आपल्या समोर आलो, कारण सर्वसामान्य लोकांना नोटिसा दिल्या. काय सांगितले नोटिसांमध्ये? 4 तारखेला हजर व्हा. मला सांगा, आता ते काम धंदा सोडणार त्यांचा दिवसाचा आणि हजर होणार 4 तारखेला का? दाखवायला मी या भारताचा नागरिक आहे, मी पुरंदर तालुक्यातला आहे, मी पुणे जिल्ह्यातला आहे, मी महाराष्ट्राचा आहे, मी पोखरगावचा आहे, हे मला दाखवायचंय, हे साबित करायचंय. आज हा जो बोगसपणा प्रशासनाचा चाललेला आहे, आज आम्ही या ठिकाणी आपल्या पत्रकार परिषदेनंतर तहसीलदारांनाही जाब विचारणार आहे, कलेक्टर महोदयांनाही जाब विचारणार की हे चाललंय काय प्रशासनाचं. तुमच्या पैसे खाऊन जर करणार असला तर सरळ आम्हाला पाकिस्तानमध्ये पाठवून द्या किंवा आम्हाला अमेरिकेमध्ये जाऊ द्या. तुमच्याकडे भारतामध्ये लोकशाही राहिलेली नाहीये, भारतामध्ये लोकशाही राहिलेली नाही. कारण की कोणी आज कुठलाही आलतू फालतू कोण म्हणतो मुख्यमंत्र्याचा मित्र आणि त्याच्या ह्याच्यावरती अख्खं प्रशासन पळतंय आणि त्याला कायदा सुव्यवस्था कुठलाही जनाधार तर नाहीच नाहीये, परंतु कायदा सुव्यवस्था ही त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी राहिलेली नाहीये. कुठल्याही गोष्टी कायद्याने होत नाहीये. आजही आम्ही कायद्याची लढाई लढायला तयार आहे. आणि मला आपल्या माध्यमातून पुरंदर हवेलीच्या जनतेला सांगायचंय, आज मला पुरंदरच्या, मला हे आलंय 400-500 नाव आहेत ना, नीरेमध्ये दुबार लागलेले, तिथल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ना आणि मार्केट कमिटीच्या डायरेक्टरनी कंप्लेंट केली. ह्याच्यावर कारवाई नाही केली कुठली. आणि आज कोंडेवाडीचं एका महिला आहेत आपल्या कोंडेवाडीच्या, निगडे म्हणून महिला आहेत, त्यांच्या नावाचं साम्य काही नाही, फक्त नाव आहे बरोबर, सुमनबाई काहीतरी आहे. कुठे ते त्या नावामध्ये साधर्म्य आहे, आडनाव राव आहे, सांगलीमध्ये त्यांचं नाव आहे ना, म्हणूनसाठी आहे ना ते नाव आहे ना, त्यांना तिथं नोटीस केली. मला सांगा ना, सर्वसामान्यांना नोटीस देताना 10 वेळा विचार केला पाहिजे प्रशासनाने. आज त्या ठिकाणी मला एक सांगायचं की यांचा तालुका अध्यक्ष याच्यावरती पहिल्यांदा प्रशासनाने गुन्हा दाखल केला पाहिजे. नाही जर गुन्हा दाखल केला तर आम्हाला लढा सुरू करायला लागेल कलेक्टरच्या विरुद्ध. कलेक्टरला सस्पेंड करा, तहसीलदारला सस्पेंड करा त्यावेळेसच्या तत्कालीन, आणि त्यावेळेसच्या तत्कालीन सगळ्यांना सस्पेंड करा, सगळ्या अधिकाऱ्यांना. त्यांनी ह्याच्यावरती कारवाई केली नाही ज्यावेळेस निवडणूक आयोगाने पत्र दिल्यानंतर सुद्धा. आणि तुम्ही चोराला पाठीशी घालताय. आणि जर ते सस्पेंड नाही केलं त्यांना किंवा जर त्यांच्यावरती कारवाई गुन्हा दाखल नाही झाला तर त्या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो की आम्ही आंदोलनाचा इशारा त्या ठिकाणी देतो. आता इथे पुरंदरमध्ये एका महिलेचं नाव सुशीला बबन कोंडे, तिकडे 285 मध्ये, मग त्यांचाच नोटीस वाचून दाखवतो मी, तहसीलदाराने दिलेलं. राव सुशीला बबन आहे आणि इथं सुशीला बबन कोंडे. आता मला सांगा, ह्याच्यावरती दोघींचा ओळखपत्र वेगळे, नोटीस पाठवली. आता ह्या महिला कोंडेवाडीचं आपलं गाव सोडून 4 तारखेला तहसीलदारांची वाट बघत बसणार आहेत का तिथं? नाही आलं तर तुमचं नाव कमी करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला मतदारांना कमी करायचंय, तालुक्यातल्या लोकांना कमी करायचंय. आज मला एक सांगायचंय, भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय म्हणते, कायदा काय म्हणतो, न्यायालय काय म्हणतं? चुकीच्या माणसाला शिक्षा झाली नाही पाहिजे. आज चुकीच्या माणसाला शिक्षा तर पहिली होती आणि चोर शिरजोर झालेले. म्हणूनसाठी मला आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की आज आपल्या राज्यामध्ये बाजार गुन्ह्यांची गर्दी खूप जास्त झाली. आपण पानिपतची लढाई हरलो ना, त्याला कारण बाजार गुन्हे होते. मराठे कुठं हरले नाही, पण 300 वर्षामध्ये पानिपतला हरले आणि महाराष्ट्र हरला, त्याचं कारण आहे बाजार गुन्हे. आणि या राज्यामध्ये आता बाजार गुन्ह्यांची संख्या जास्त झाली. राज्यकर्ते राहिले बाजूला, राज्यकर्त्यांनी जे बाजार गुन्हे उभे केलेत ना
त्या बाजार बुणग्यांचं जास्त चालायला लागले या राज्यामध्ये आणि नको ते बाजार बुणगे चुकीच्या पद्धतीने कायदा हातात घेऊन त्या ठिकाणी काम करतायत। ही माझी जाहीरपणे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आपल्या प्रेसच्या माध्यमातून सांगायचंय। खूप साऱ्या गोष्टी आमच्या समोर आहेत, अनेक प्रूफ आहेत, आम्ही सगळ्या गावांमध्ये माहिती घेतो। ही थोडीशी चुनूक तुम्हाला फक्त दाखवली आहे। सासवडमध्ये सुद्धा यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची डुप्लिकेट नाव आहेत। आज दाखवलंय, युवसेनेचा अध्यक्ष पण दाखवलाय, त्यांचा तालुका अध्यक्षांची अख्ख्या फॅमिलीची नावं दाखवली आणि 2019 पासून आहे आणि दोन्हीकडे मतदान झालंय 2019ला, ते पण काढलं आम्ही। 2019ला पानवडीत पण मतदान केले पूर्ण परिवाराने, सासवडला पण मतदान केलंय। आता सांगा बोगस कोण आहे? आज 32,000 लोकांना व्हेरिफिकेशन साठी प्रांत ऑफिसला एकाच दिवशी बोलवले। आता मला वाटतंय मी सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली, तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मांडावेत। हे सगळे प्रूफ आहेत ना, आणि आम्ही जे कागद दिले ते प्रशासनाचेच कागद दिलेत, आमच्या घरचे नाही छापलेले त्यांच्यासारखे। तर आपले काही प्रश्न असतील, आता कृष्णा मान सिंग सविता मान, सिंग सविता अमोल राव, राजकर संजय तुकाराम, या सगळ्यांना ना नोटीस आल्या। कदम आहे आमचे सगळ्यांना नोटीस आहे आणि हे काय शोधून शोधून केलेलं आहे। आज मला सांगा ना, तुम्ही एका मूर्खाच्या नादी लागून आणि चोराच्या नादी लागून, चोर आहे चोर अख्ख्या ह्याचा, म्हणजे ही जर रिअल इस्टेट ब्रोकर एजंट, मंत्रालयात फाईल गोळा करणारा, काय बघितलं पुरंदर हवेली तालुक्याच्या जनतेने माहित नाही त्याच्याकडे, पण मंत्रालयामध्ये फाईलवरती पैसे गोळा करणाऱ्याला या तालुक्याचं लोकप्रतिनिधी केलं लोकांनी। आणि आज आहे ना, हे सगळ्या गोष्टी आहेत ना 32,000 लोकांना भोगायला लागत आहे। आज मला विनंती करायची आपल्या सगळ्यांना की आपण या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडाव्यात। आपल्याला जे काही प्रूफ लागतील ते सगळे प्रूफ या ठिकाणी माझ्या समोर आहेत। आज आम्ही इथून तहसीलदारांच्याकडे पण जाणार आहे, आपले काही प्रश्न असतील तर ते विचाराव्याची विनंती। काय प्रश्न विचारायचे का? आता बोगसचा आकडा खरं म्हणजे काढायला लागेल, खरे बोगस, कारण ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ना की या तालुक्यामध्ये बोगस आहेत, ते स्वतःच बोगस आहेत हे इथं दिसलंय। त्यांच्या आजूबाजूचे पण, त्यांचे पदाधिकारी सुद्धा, त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या घरातले सुद्धा ह्यांनी स्वतः बोगसगिरी केलेली आहे। 2 ओळखपत्र काढतो, याचा अर्थ काय? आणि एकाचं चुकून आलं आपण मान्य करू शकतो, टायपिंग मिस्टेक चुकून आलं, या यादीतून नाव दुसरीकडे आलं, अख्ख्या परिवाराचं येतं। आणि त्यामुळे आमची एकच विनंती आहे प्रशासनाला, या तालुक्यामध्ये जर तुम्हाला करायचंय तर 1 ते अख्खे 410 बूथ, सगळ्या बूथचं दुबार नोंदणीचं तुम्ही करा, सगळ्यांच्यावरती त्या ठिकाणी कारवाई करा, सगळे नावं दूर करा, आमची काहीच हरकत नाहीये। आणि आमचं मत आहे, मी 2019 पासून फॉलो करतोय, मी कुठेही म्हणलं नाही कोणाला बोगस आहे त्यांनी बोगस केले। 2019ला ह्यांच्या तालुका अध्यक्षाच्या अख्ख्या परिवारांनी डबल मतदान केलंय आणि असे कितीतरी आहेत, सगळी नावं काढून देतो तुम्हाला मी। ते जर बघितले तर त्या ठिकाणी त्यांनी दुबार मतदान केले, त्यांच्यावरती पहिली केस करा। 2 मतदान हा बोगस मतदानाला काय कायदा लागतो? हे निवडणूक आयोगाचं पत्र आहे, माझं नाही, निवडणूक आयोगाने मला दिलेलं उत्तर आहे आणि जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेलं, जिल्ह्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेलं पत्र आहे। आणि म्हणूनच मी मागणी केली की जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी जो कोणी आहे त्या निवडणूक डेस्कला पहिलं बरखास्त करा, जर ते पारदर्शकतेने काम नाही करते। दुबार नोंदणी जाणीवपूर्वक केली तर काय कायदा? जुना दुबार नोंदणी जाणीवपूर्वक केली तर मला वाटतं कायदा काय सांगतो त्याच्यापेक्षा पुरंदर हवेलीच्या जनतेने असल्या माणसांना तोंडाला काळं फासलं पाहिजे, त्यांचे कपडे काढून गाढवावरनं दिंड काढली पाहिजे, या सगळ्यात चांगला कायदा आहे। कारण आज गोरगरीब, आज त्यांच्यासारखा माणूस अनेक गोरगरीब माणसांना तुम्ही बोलवताय जिल्हा ह्याच्यापर्यंत, प्रांत ऑफिस पर्यंत, ज्यांचा काही संबंध नाही या सगळ्या गोष्टींची। काढा ना बोगस आणि करा ना त्यांच्यावरती कारवाई, आणि सुरुवात तुमच्यापासून करा ज्यांनी ह्या तालुक्यामध्ये आग लावली। आज तालुक्याचं नाव बदनाम केलं, बाष्पळ गप्पा मारायच्या 4-4 वर्ष, करोना काळामध्ये घरातलं बाहेर पडलं ना काही मंडळी,
आणि आज खुशालकी मारतात. आमचं म्हणणं नाहीये तुम्ही बाहेर पडा, आम्हाला माहिती आहे तुम्हाला काय काय आजार आहेत, जडलेले पण स्वतःला लावून घेतलेले पण. आम्हाला फक्त एकच विनंती करायची की अरे जनतेला त्रास देऊ नका, इथं बसल्यानं पट्ट्या द्या, त्रास काय द्यायचंय ते. मी आहे ना खंबीर, लोकांना कशाला, सर्वसामान्य लोकांना नका भेटीला धरू. गोरगरीब हातावरती पोटे, या तालुक्यामध्ये प्यायला पाणी नाही. आता चाऱ्यासाठी आम्ही वन फिरतोय, चारा बघायला सोलापूर पर्यंत जातोय, सुक्या चाऱ्याच्या वाड्याच्या गाड्या बघायला. आणि इथं तुम्ही लोकांचा तमाशा केला चालवलाय, लोकांना डायव्हर्ट करताय. आणि हे सगळं नाटक हे प्रशासनाचं आणि यांचं आहे, केवळ याच्यासाठी आहे की ती विकास कामं झाले तालुक्यातली ती आता लोकांच्या समोर येऊ नये. 1 महिन्यानंतर आचारसंहिता आहे, आम्ही सगळे मंडळी ह्याच्यात गुंतून राहावं आणि हे सगळे नामानिराळे मोकळे व्हावे. आणि म्हणून मला म्हणायचं, या राज्यामध्ये लोकशाही आहे का नाही हे अभ्यास करायचा विषय आता आपल्या सगळ्यांच्यासाठी झालाय. त्याचं हे जिवंत उदाहरण आहे, जिवंत उदाहरण की आपण सगळ्यांनी या देशात तरी राहायचं का आणि या राज्यात तरी राहायचं का. आणि मला पुरंदर हवेलीच्या जनतेला नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचंय की आज ह्या बाजार बुणग्यांपासून ह्या राज्याला जर वाचवायचंय, आज महाराष्ट्रामध्ये आम्ही अभिमानाने सांगायचो आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, आम्ही पुण्याचे आहोत, आम्ही मुंबईचे आहोत. अख्ख्या देशभर आहे ना लोक अप्रिशिएट करायचे. आज हसून बघतात, हसतात बघतात आणि खोके मानतात मागून. त्याला फक्त एकच वाचा फोडायची, संविधान जर केस वाचवायचा असेल, केस जर वाचवायचा असेल तर संविधानावर 24 ला एक भय नाही. सगळ्या विरोधकांनी एक आपल्याला अजून काही विचार दाखवले. आता हे तुम्ही जे म्हणताय ना 2019 पासून फॉलो, माझं म्हणणं ते तत्कालीन जे कोणी काय अधिकारी आहेत त्यांच्या जबाबदारी तुम्ही आता काय निश्चित केली, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय. आज आम्ही त्यांना जाऊन जाब विचारणार आहे, अधिकारी आहेत आज जाब विचारणार आहे त्यांना की हे कुठल्या अधिकारामध्ये तुम्ही सगळ्यांना नोटिसा पाठवल्या, मागच्या पत्रांचा का नाही तुम्ही पाठपुरावा केला. 4 वर्षात जे अधिकारी आहेत त्यांच्यावर तुम्ही जबाबदारी, मागच्या पत्रांचा तुम्ही पाठपुरावा का केला नाही आणि ह्याचा तुम्ही का करताय पाठपुरावा. आणि सगळ्यात महत्वाचं, सर्वसामान्य नागरिक, आज कर्नलवाडीच्या माणसाला तुम्ही इथं बोलवताय, निरेच्या माणसाला इथं बोलवताय ना, त्याचा दिवसाचा रोज हा त्यांनी खिशातनं द्यावा या अधिकाऱ्यांनी, आणि नाही दिला तर त्यांच्याकडून आम्ही वसूल करू. सगळ्यात पहिली गोष्ट, अधिकाऱ्यांना जर आलाय ना माग, आता मला सगळ्यात स्पष्टपणे म्हणायचंय, आणि अधिकाऱ्यांना जर बाजार बुणग्यांच्या बरोबर जायचंय ना, अधिकाऱ्यांनी त्यांची जेवणाची व्यवस्था करायची, अधिकाऱ्यांनी त्यांची राहायची व्यवस्था करायची, अधिकाऱ्यांनी त्यांची बैठकीची. इथे तहसीलदार कचेरीमध्ये बसायला जागा नाही, मुतायला जागा नाही. 2-2 महिने झाले तहसीलदार कचेरी प्रशासकीय ऑफिस उभं राहिलंय. मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनासाठी वाट बघतायत का. तिथं सर्वसामान्य माणसांना टॉयलेटला न्यायला जागा नाहीये, उभं राहायला जागा नाही. कुठं उभं करणार ते, प्रांत ऑफिसमध्ये करणार का तहसीलदार ऑफिसमध्ये करणार. आणि मला सांगायचंय, प्रांत तहसीलदारांनी बोलवले ना, त्यांच्या खर्चानी मंडप टाकावे, तिथं सगळ्या लोकांची सोय करावी, जनता दरबार सारखी, जेवणाची, खाण्याची, नाश्त्याची, सगळे लोक येतील आणि त्यांची ते कबुली देतील मी या तालुक्यातला आहे का नाही. पण हे सगळं प्रांतांनी तहसीलदारांनी करायचं जर त्यांनी नोटिसा काढल्यात तर, आणि जेवणापासून सगळ्याची सोय करायची त्यांच्या खर्चाने. हे आम्ही आता जाऊन सांगणार आहे त्यांना. सध्या तुम्ही म्हणताय की आता तत्कालीन जे तहसीलदार आणि प्रांत होते ते त्यांनी याच्यामध्ये ही जी दुबार किंवा बोगस जी नोंदणी झालेली आहे त्यामध्ये ते सहभागी असते, पण सध्याचे जे आहेत तत्कालीन पण अधिकारी जे आहेत ते मग सामील आहेत का काय, असं म्हणणार का तुम्ही. मला आता प्रांत आणि तहसीलदार जे तत्कालीन आहेत त्यांच्याकडे त्याचा जाब विचारायला मी चाललोय. तत्पूर्वी ह्या तालुक्यातली सगळी परिस्थिती मी त्या ठिकाणी सांगितली, आणि तत्कालीन अधिकाऱ्यांची पण जबाबदारी आहे. तत्कालीन प्रांत असतील, तत्कालीन तहसीलदार असतील, की यापूर्वी झालेला पत्रव्यवहार, यापूर्वी झालेले पेंडिंग गोष्टी ह्या बघणं हेही त्यांचं काम असतं. ते फक्त करंट इव्हेंटसाठी तालुक्यामध्ये येत नाहीत. यापूर्वी काय काय झालंय, काय काय पेंडिंग आहे, या सगळ्या गोष्टी बघणंही तेवढंच महत्वाचं काम असतं. आणि खऱ्या अर्थाने आज प्रशासनावरती ह्याच्या माध्यमातून खूप मोठं प्रश्नचिन्ह लागलंय. आणि हे तुमचं, माझं, पुरंदरच्या जनतेचं, या महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे. आधार लिंकिंगसाठी काय तुम्ही आता प्रयत्न करणार आहे की जर आधार लिंकिंग झाले मतदारांचा शासनाचा नियमाचे आधार, त्याच्यासाठी काय आता पत्रव्यवहार करणार आहे किंवा प्रशासनाला पत्रव्यवहार आम्ही ऑलरेडी केलाय, त्याच्यावरती कारवाई करत नाही. आधार लिंक वरती करा म्हणून आम्ही केलेलं आहे, अजून आधार लिंक वरती कारवाई नाही. आज
पत्रकारांची नोंदणी करताना त्या ठिकाणी केलं जातंय. निवडणुकीचे अधिकारी इथले बदला, त्यासाठी आम्ही अनेक वेळा कंप्लेंट केली कलेक्टरांच्याकडे. कोणी सगळं ढम्म आहे ना प्रशासन. आयुष्यमान भारत म्हणून एक योजना सध्या चालू आहे. आयुष्यमान भारतच्या कार्डच्या ज्या नोंदणी होत आहे त्यामध्ये सर्वात महत्वाची समस्या हीच होती, जो आता तुम्ही उल्लेख केला, की आधार कार्ड लिंक नाहीये. ते आधार कार्ड लिंक नाही, रेशन कार्ड लिंक नाही, त्यामुळे ते संबंधित जे नागरिक आहेत त्यांचे आयुष्यमान भारतचे कार्ड सुद्धा हे नाही येत. हे ह्या मुद्द्याशी कुठेतरी ते जुळतंय का? कारण बहुतांश नावं ही मुंबईमध्ये गेलेली आहेत. एक मिनिट, निश्चितपणे हे जुळतंय. कारण आयुष्यमान भारत असेल किंवा एकल योजना आता जी सरकारने काढलेली आहे, की त्याच्यामध्ये एका मुलाकडे एकच पालक आहे, मुलाकडे एकच पालक आहे, आयदर आई किंवा वडील. त्यांना 2200 रुपये सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार सारखी त्या ठिकाणी शिक्षणासाठी, त्याच्या मेडिकलसाठी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेमध्ये पण जर तुम्ही बघितलं, अनेक लोकांचे फॉर्म आमच्याकडे असेच पडून आहेत, कारण आधार लिंक नाही. आज मतदार यादीच्या बाबतीत पण तेच आहे. आणि हे बोगसगिरीला वेळ आहे सरकारला. आणि करा ना, माझं काय म्हणणं आहे, 1 पासून 4,10,000 मतदार आहेत या मतदारसंघामध्ये, या तालुक्यामध्ये. सगळ्यांचे आधार लिंक करा, ते उत्तम होऊन जाईल ना. आज आपल्या तालुक्यातल्या जवळपास 3,000 शेतकऱ्यांना अजूनही अतिवृष्टीचे पैसे मिळायचे राहिलेत का? त्यांचे आधार लिंक नाहीयेत म्हणून. प्रशासन त्याच्या बाबतीमध्ये काही करत नाहीये. ते पैसे तसेच ट्रेझरीला पडून आहेत. 2.25 कोटी रुपये ट्रेझरीला तसेच पडून आहेत. त्याच्यात बाबत नाही काही करत आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय स्तरावरती ग्रामसेवक यांना आदेश दिले होते का की हे नोटीस काढण्यासाठी, शहानिशा करण्यासाठी आदेश. ते आता आम्ही हे बघा, ह्याचा आम्हाला जे नोटीस मिळाली आहे त्या नोटिसीमध्ये या ठिकाणी पत्र कुणाचं आहे, मतदान नोंदणी अधिकारी 202 तहसीलदार, बरोबर, तहसीलदार महोदयांचं पत्र आहे. आज त्यांना आम्ही विचारणा करणार आहे की हे तुम्हाला आदेश कोणी दिला. आम्ही त्यांच्यापर्यंत जाणार आहे, त्यांना सांगणार आहे तुम्ही आता दिलेत ना. सगळ्या नोटिसा ज्या आहेत, सगळ्या नोटिसा तुम्ही काढल्यात ना, नोटिसा चुकीच्या आहेत. पण आता लोकांना बोलवले ना, मंडप टाका, जेवणाची व्यवस्था करा, त्यांच्यासाठी सगळ्या सुविधा करा. नाही केल्या तर जोडा आमचा आहे, नाही केलं तर जोडा आमचा आहे, हे आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगणार आहे. मग तहसीलदारांनी जर कलेक्टरांनी सांगितलं असेल कलेक्टरांच्याकडे जाऊ, कलेक्टरांना जर कमिशनरनी सांगितलं असेल कमिशनरांच्याकडे जाऊ, कमिशनरांना जर मुख्यमंत्र्यांचा फोन आला असेल तर मुख्यमंत्र्यांकडे जाऊ. तुमच्याकडे हरकत यादी प्राप्त झाली आहे, त्याच्यामध्ये 7 फॉर्म आहेत. 7चा फॉर्म कुठेही नाहीये. 7च्या फॉर्म मध्ये स्पेसिफिकली म्हटलं जातं हरकत कुणी घेतलं त्याचं नाव दिलं जातं. त्यामुळे ही कुठली नोटीस आहे ना, खरं म्हणजे कायद्याला धरून नाहीये. आणि 7चा फॉर्म आहे ना, हा असा भरला जातो, त्याच्यामध्ये नाव असतं. आम्हाला हेही मान्य आहे की तुम्हाला एवढे सगळे बोगस सापडले म्हणून तुम्ही दिले. आला लक्षात, ही यादी तुम्ही सगळ्यांनी चाळून बघा. पहिलं तर आहेत ना, ही 32,000 नावं आहेत ना, ही 16,000 नावांची 2 वेगवेगळी मिक्स केली आहेत. काही नाव आहेत ना 30 वेळा एकत्र आलेत. म्हणजे तसं बघायला गेलं म्हणजे मला वाचायला हे वेळ मिळाला नाही, कारण कालच मला ही यादी उपलब्ध झाली. पण तसं बघायला गेलं तर ही 3,000च नाव आहेत. पण जवळपास 32,000 जणांना तुम्ही मानसिकता देताय. आणि 3,000 नावं कसली आहेत माहितीये का? साम्य असणारी, मी जसं सांगितलं ना तुम्हाला ती. आणि जी बोगस आहेत ती राहिलीच नामानिराळी. ह्या एकाला नोटीस नाहीये. अहो, डोळ्यांच्या परिवाराला नोटीस नाही, बडदेंच्या परिवाराला नोटीस नाही. हे हास्यास्पद आहे का नाहीये? ज्यांनी ऑब्जेक्शन घेतले त्यांचं तरी चेक करा पहिलं, तो गुन्हेगार आहे का साधू आहे. तुम्ही जे आता बोगस यादी दाखवली तुमच्याकडे आहे तालुका अध्यक्ष, माझ्याकडे नाहीये, ही शासनाची यादी आहे. त्या यादीमध्ये तुमच्याकडे जी यादी प्राप्त झाली त्याच्यात नाव आहेत आहेत ना, हरकतीत नाहीये नावं. तेच मी म्हणतोय ना, ज्यांनी कंप्लेंट केली ना स्वतःची नावं नाही लिहिली त्याच्यामध्ये, त्यांनी ही नावं लिहिली आहेत. त्यांना नोटीस नाही, त्यांना कुणालाही नोटीस नाहीये. आणि दुबार आहेत ना. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांचे मतदानाचे आय कार्ड पण वेगवेगळे बनवलेत. ही बोगसगिरी नाही भाऊ. आमदार साहेब, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का प्रशासनाने ही बोगस यादी काढली आणि बोगस नोटीस केली? प्रशासनच बोगस झालं हे मला म्हणायचंय. आणि हे सरकार पण बोगस आहे, प्रशासन पण बोगस आहे. आणि बाजार गुंडग्यांचा बाजार या राज्यामध्ये झालेला आहे. महाराष्ट्राचं पुन्हा एकदा पानिपत वाचवायचं असेल तर ह्या बाजार गुंडग्यांचा बंदोबस्त महाराष्ट्राच्या जनतेने केला पाहिजे. खरोखर या राज्यामध्ये अराजकता चालू आहे.
प्रशासनच बोगस मतदारांची बोगस यादी जाहीर करते की असंच मानावं लागेल ना. कारण प्रशासन हे काय, प्रशासनाने ऑब्जेक्शन कुणाचं हे दिलं नाही, याचा अर्थ प्रशासनानेच बोगस यादी बोगस डिक्लेअर केली आहे आणि प्रशासनच लोकांना वेठीला धरते. आज जर ते व्यक्ती तालुक्यातला आहे, त्याला जर नोटीस देते, खोटी नोटीस देते, त्याचं दिवसभराचं सगळं सांभाळायचं, त्याचं जेवण खाणं पिणं आणि त्याला रोज देणं. आज 350 रुपये रोज आहे माणसाला, बरोबर, पुरंदर तालुक्यात, कारण दुष्काळी तालुका आहे. 350 रुपये दाताने द्यायचेच परत त्यांना, आणि नाही दिले तर आम्ही बघणार आहे सगळ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे. आमचं काहीच मत नाही. जे लोक येणार आहेत ना नोटीसला, त्यांना जेवण खाणं पिणं तुम्ही द्यायचं आणि त्यांना रोजची ती पाकिट द्यायचे 350 रुपये. निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आता लोकसभा निवडणूक थोड्याच काळात लागणार आहे आणि निवडणूक आयोग फेब्रुवारी आधी फिक्स करेल म्हणजे थोड्या दिवसात. तर एवढ्यात आपल्याला नाही भेटलं तर आपली पुढची भूमिका काय? निश्चितपणे मी आव्हान करेन पुरंदर हवेलीच्या जनतेला आणि तुमच्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला, आज आहे ना संविधान आणि महाराष्ट्र वाचवणं हे तुमच्या आमच्या हातामध्ये आहे. कारण एकच हक्क या संविधानाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि या देशात स्वतंत्र झाल्यानंतर या देशातल्या अंबानी अडाणी पासून सर्वसामान्य पुरंदर तालुक्यातल्या मिसाळवाडीतल्या आदिवासी घरातल्या सर्वसामान्य महिलेपर्यंत प्रत्येकाला एकच अधिकार आहे, तो म्हणजे मतदानाचा. आता सगळे हिरावून घेतलंय, मतदानाचा अधिकार पण हिरावून घेणार आहेत. आज जागरूक होणं मतदार राजाने हे खूप गरजेचं आहे. कारण आज ते तुमच्या आमच्या घरापर्यंत आलेत, उद्या घरामध्ये घुसायला कमी करणार नाही. निवडणूक प्रक्रिया ही प्रांत आणि तहसीलदार यांच्या माध्यमातूनच राबवली जाते मुख्यत्वे. आता जर तुम्ही